वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये प्रकाश आंबेडकर. खंडणी प्रकरणात स्वतःच्या सोयीने पोलिसांना शरण आलेला वाल्मिक कराड याच्यावरील कारवाई संदर्भात राज्य सरकारवर नक्कीच दबाव आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दबावाला बळी पडू नये असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. वाल्मिक कराड प्रकरणात पोलीस खात्याचे अपयश दिसून आले. पोलीस खात्याला वाल्मिक कराड कुठे होता हे माहीत नव्हते याचे आश्चर्य वाटते. गुप्तचर यंत्रणांनी आपलं अपयश वारंवार समोर आणू नये. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधातील बीडमधील लढ्याला विशिष्ट रंग दिला जात आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे आणि ते बुधवारी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथील 207व्या शौर्य दिनाच्या आयोजनाबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 1 जानेवारी रोजी अभिवादनासाठी मी आलो आहे. सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी आजही जनता येत असते. ही गोष्ट चांगली आहे. सरकार आपल्या परीने सुविधा पुरवित असते, पण या अपुऱ्या पडत आहेत. पुढच्या वेळी या सुविधा पुरवल्या जातील अशी अपेक्षा आहे. बार्टीसारख्या संस्था यात लक्ष घालतील. फिजिकलरित्या हा संघर्ष संपलेला असेल, मात्र मानसिकरित्या सुरूच आहे असं मी मानतो. तो जोपर्यंत सुरू राहील, लोक अभिवादन करण्यासाठी येत राहतील अशी टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. असा होता की वाल्मिक कराड जो बीड घटनेतला आरोपी म्हटलं जाते, खंडणीचा गुन्हा दाखल होता. काल CID ला सरेंडर केले, स्वतःहून सरेंडर केले. पुण्यात मुक्कामी होता असे देखील माहिती समोर आल्या. पोलिसांचं आणि गृह खात्याचं फेल्युअर आहे असं तुम्हाला वाटतं? ते मी एवढंच म्हणणार आहे त्याच्यामध्ये की ज्या पद्धतीने त्या लढ्याला एक कलर दिला जातोय, मराठा वर्सेस वंजारी, अशा याच्यामध्ये मी असं म्हणेन की शासनाने अधिक दक्षता राहिली पाहिजे होती. आणि पोलीस खात्याला वाल्मिक कुठे नाही आहे, म्हणजे कुठे लपलेलं आहे माहीत नाही, हे मला तर आश्चर्य आहे. ज्यांना खुफिया एजन्सी आहे त्यांनी आपलं फेल्युअर मला वाटतं लोकांसमोर वारंवार आणू नये, एवढीच फक्त मला त्यांची विनंती. गृहमंत्री कमी, मुख्यमंत्री कमी पडलेत. सरकारमधलं त्यांचं प्रेशर आहे ह्याची मला जाणीव आहे. त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ऍक्ट करावं एवढीच फक्त विनंती आहे त्यांना. मुख्यमंत्र्यांचं फेल्युअर आहे. प्रेशरला त्यांनी बळी पडू नये एवढीच फक्त माझी विनंती. वाल्मिक कराडला हजर करणं हे प्री प्लॅनिंग वाटतं का? ते प्री प्लॅनच आहे. ते सरळ सरळ दिसते, त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.